नमस्कार मित्रांनो, यूपी स्टेट काउन्सिलिंग सुरू झालेलं आहे। ऑल इंडिया कोटा, स्टेट कोटा यापैकी कोणतं काउन्सिलिंग आपण नेमकं केलं म्हणजे यूपीच्या कॉलेजमध्ये आपली ॲडमिशन 100% होईल असं जर तुम्हाला वाटत असेल तर नक्कीच हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे। बघा, महाराष्ट्रामध्ये खूप कॉम्पिटिशन आहे। यावर्षी महाराष्ट्रामध्ये जर आपण कट ऑफ जर बघितले तर खूप हाय जात आहेत आणि मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी महाराष्ट्राच्या काउन्सिलिंगचे रजिस्ट्रेशन सुद्धा खूप जास्त वाढलेले आहे। तर त्यामुळे कट ऑफ कमी येईल का? तर या प्रश्नाचं उत्तर थोडक्यात यावर्षी तरी कट ऑफ कमी येण्याची शक्यता खूप कमी आहे। मग अशा वेळेस आपण आउट ऑफ स्टेट प्लॅन करायला पाहिजे का? बघा, जर तुम्हाला आउट ऑफ स्टेट प्लॅन करायचा असेल तर नक्कीच तुम्ही लवकरात लवकर निर्णय घ्यायला पाहिजे। कारण होतं काय की जर समजा तुम्ही नंतर आउट ऑफ स्टेटचा निर्णय घेतला, महाराष्ट्राचे 3 राऊंड झाल्याच्या नंतर आउट ऑफ स्टेट जाऊ सर, तर त्यावेळेस आउट ऑफ स्टेटचे रजिस्ट्रेशन जर सुरू असतील तर अशा स्टेटमध्येच फक्त तुमची ॲडमिशन BMS ला होण्याचे चान्सेस असतात आणि ते सुद्धा अशा कॉलेजमध्ये की ज्या कॉलेजच्या सीट्स वॅकंट असतील। थोडक्यात ते कॉलेज खूप ॲव्हरेज असतात किंवा एकदम लो ग्रेडचे असतात। तर त्यामुळं जर तुमचा स्कोअर कमी येतोय, तुम्ही कॅटेगरीमध्ये क्वालिफाय आहात किंवा तुम्ही 162 च्या वर आहात, मग अशा वेळेस तुम्ही जे काउन्सिलिंग करायला पाहिजे अदर स्टेटचं, तर एक चान्स नक्कीच तुम्ही घ्यायला पाहिजे। जर समजा सीट मिळाली तर ती सीट फक्त आपल्या फीजवर मिळते, कॉलेजच्या फीजवर, आणि तुम्हाला कोणत्याही प्रकारचं डोनेशन त्या ठिकाणी डिमांड होत नाही। कारण काय, तर तुम्ही काउन्सिलिंग प्रक्रियेमधून गेलेले असता। यूपीचं काउन्सिलिंग मित्रांनो सध्या सुरू झालेलं आहे। यूपीच्या ॲडमिशन जसं आपण समजा थंबनेलवर लिहिलंय की यूपीच्या BMSच्या ॲडमिशन सुरू। उत्तर प्रदेशमध्ये आपण जर मागच्या या 3-4 वर्षांचा जर इतिहास बघितला तर MBBS साठी जास्तीत जास्त मुलं यूपी प्रेफर करतायत आणि आता हळूहळू BMS साठी सुद्धा मुलं त्या साईडला जात आहेत। आपण सुद्धा एक मुलांचा ग्रुप बनवतोय BMS साठी यूपी मध्ये जाणाऱ्या, आणि जर समजा काउन्सिलिंग मधून जर ठराविक काही भागांमध्ये जर आपल्याला कॉलेजेस मिळाले तर नक्कीच आपल्या विद्यार्थ्यांना सुद्धा एकमेकांना सोबत होईल। तर त्यामुळं तुमचा जर विचार असेल की सर नाही, आता महाराष्ट्रामध्ये जास्त वाट बघायची नाही, आपण यूपीला हाताशी ठेवूया आणि यूपीचं काउन्सिलिंग करत आपण महाराष्ट्राचं काउन्सिलिंग करूया। बघा, ही प्रक्रिया फक्त तोपर्यंत शक्य आहे की जोपर्यंत तुम्ही यूपीचं कॉलेज जॉईन करत नाही तोपर्यंत। एकदा जर तुम्ही यूपीचं कॉलेज जॉईन केलं तर नंतर मग तुम्हाला महाराष्ट्रामध्ये येता येणार नाही। तर त्यामुळं खूप काळजीपूर्वक निर्णय घ्यायचा आहे। जर तुम्हाला यूपी काउन्सिलिंगमध्ये भाग घ्यायचा असेल तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये नंतर कॉलेज जरी मिळालं, कट ऑफ कमी जरी आला तरी सुद्धा महाराष्ट्रामध्ये तुम्हाला परत येता येणार नाही। आता यूपीमध्ये जर आपल्याला काउन्सिलिंग करायचं असेल तर नेमकं काय करावं लागतं? बघा, जिजाऊ अकॅडमी काउन्सिलिंग सुरू आहे, तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही नक्कीच 84 59 81 89 23 या नंबरला यूपी काउन्सिलिंग असा मेसेज करा। बरेच विद्यार्थी असे की व्हिडिओ बनवल्या परत कर्नाटक काउन्सिलिंग, तामिळनाडू काउन्सिलिंग, MP काउन्सिलिंग असे मेसेज करतात, पण स्वतःचं नुकसान होतंय लक्षात घ्या। कारण काय, निर्णय कोणताच नाही घेऊन राहिले, फक्त मेसेजेस करून राहिले। तर यामुळं तुमची ॲडमिशन होईल अशी शक्यता खूप कमी आहे। बघा, आता यूपी मध्ये तुम्हाला ॲडमिशन करायचंय तर नेमकी प्रक्रिया कशी करावी लागेल? बघा, यूपी मध्ये मॅनेजमेंट कोटा नाही, अगोदर क्लिअर करून देतोय विषय। यूपीच्या अलॉटमेंट ह्या क्वालिफाय मार्क्सवर सुद्धा होऊ शकतात, दरवर्षी होतात। तर त्यामुळं यावर्षी त्याला अपवाद राहणार नाही। जर कॉम्पिटिशन वाढली, आपल्या या व्हिडिओमुळं जास्तीत जास्त मुलांपर्यंत जर ही माहिती जर पोहोचली तर कदाचित थोडीफार कॉम्पिटिशन वाढू शकते, पण यूपी मध्ये दरवर्षी क्वालिफाय मार्क्सवर ॲडमिशन होतात, यावर्षी सुद्धा होतील असं जास्तीत जास्त शक्यता आहे। तर त्यामुळं तुम्ही क्वालिफाय जरी असाल तरी तुम्ही यूपी काउन्सिलिंग मध्ये भाग घ्यायला पाहिजे। आता नेमकं काउन्सिलिंग कशा प्रकारे होतं? तर बघा, यूपी मध्ये तुम्हाला अगोदर ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावं लागेल। रजिस्ट्रेशन केल्याच्या नंतर तुमचे डॉक्युमेंट व्हेरीफाय होतील, नोडल सेंटर सिलेक्ट करावं लागेल। यूपी मध्ये वेगवेगळे नोडल सेंटर असतात, तर त्यापैकी कुठलंही एक नोडल सेंटर आपण त्या ठिकाणी चॉईस करू शकतो। तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल। डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जर कंप्लीट झालं तरच तुमचं नाव हे मेरिट लिस्टमध्ये येईल। जर तुम्ही घरच्या घरी जर रजिस्ट्रेशन करत असाल, थोडी जरी चूक झाली तर परत रजिस्ट्रेशनला चान्स नसतो आणि तुम्हाला मेरिट लिस्टमध्ये तुमचं नाव येणार नाही। तुमचं काउन्सिलिंग संपून जाईल, पहिल्याच राऊंडला रजिस्ट्रेशनच फेल होऊन जाईल। तर त्यामुळं
BMS करायचंय, वर्ष वाया जाऊ द्यायचं नाही. थोडंफार माहिती घ्या. एकतर तुम्ही स्वतः करत असाल तर, किंवा कुणी जर काउन्सिलर जवळचा असेल त्यांच्याकडनं ते करून घ्या. आता बघा, रजिस्ट्रेशन होतं, त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतात, मेरिट लिस्ट जनरेट होते. आता या दरम्यान तुम्हाला यूपीमध्ये जवळपास 50,000 रुपये सिक्युरिटी डिपॉझिट ऑनलाईन पे करावं लागतं. आता हे डिपॉझिट काउन्सिलिंग प्रक्रिया संपल्याच्या नंतर परत येतं, पण त्यामध्ये सुद्धा काही टर्म्स अँड कंडिशन असतात. पहिला राऊंड हा फ्री एक्झिट असतो. सेकंड राऊंडला जर तुम्ही मिळालेलं कॉलेज नाही घेतलं तर तुमचं डिपॉझिट जप्त होतं. त्या सगळ्या नियमांची माहिती तुम्हाला असली पाहिजे आणि या नियमानुसार ते काउन्सिलिंग चालतं. आता अजूनही बरेचसे नियम असतात की जे वेळोवेळी आम्ही विद्यार्थ्यांना सांगतो. बघा, आता ज्यावेळेस आपण मेरिट लिस्टमध्ये नाव येणार तर त्यानंतर चॉईस फिलिंग होणार. चॉईस फिलिंग झाल्याच्या नंतर आपल्याला कॉलेजेस जे तर ते कॉलेजच्या लोकेशननुसार आणि रँकिंगनुसार लिस्टमध्ये ठेवावे लागतात. म्हणजे असं नाही की सीट मॅट्रिक्स आलं, 20च्या 20 कॉलेज आहेत का 32 कॉलेज आहे, सर्वच टाकून दिले, तर अशानं तुमचं काउन्सिलिंग होणार नाही. ते रँकिंगनुसार सिलेक्ट करावे लागतील. कोणतं कॉलेज चांगलं आहे, कोणत्या ठिकाणी लोकेशन व्यवस्थित आहे, तर असे कॉलेजेस तुम्हाला तुमच्या लिस्टमध्ये ठेवावे लागतील. जर समजा तुम्ही ही कोणाची काउन्सिलिंग जॉईन केली किंवा जिजाऊ अकॅडमी जॉईन केली तर ते सगळं चॉईस फिलिंग वगैरे लिस्ट जी आहे तर ती अकॅडमी तुम्हाला देऊ शकेल. आता बघा, त्यानंतर इथे अलॉटमेंट. अलॉटमेंट आल्याच्या नंतर तुम्हाला नोडल सेंटरला जाऊन जॉईन करावं लागतं. नोडल सेंटरला जॉईन करत असताना तुम्हाला डीडी न्यावा लागतो. प्रश्न असा येतो की 4 ते 5 दिवस असतात जॉईनिंगसाठी, पण त्या दरम्यान कोणत्या कॉलेजचा डीडी किती रकमेचा आहे, कोणत्या नावानं काढायचा, काय करायचं, विद्यार्थ्यांची खूप धावपळ होते आणि वेळेवर मग सीट मिळून सुद्धा जॉईनिंग होऊ शकत नाही, ॲडमिशन कॅन्सल होते. तर त्यामुळं जर समजा तुमची इच्छा असेल की सर जिजाऊ अकॅडमीचीच काउन्सिलिंग करायची, 84 59 81 89 23 या नंबरला UPBMS असा मेसेज करा. UPBMS असा मेसेज करा, जेणेकरून तुम्हाला UPBMS मध्ये आम्ही कोणत्या प्रकारे काउन्सिलिंग करणार आहोत तर त्याचा एक सविस्तर व्हिडिओ शेअर करण्यात येईल आणि सोबतच काही अकाउंट डिटेल्स देण्यात येतील. तुम्ही जर काउन्सिलिंग फीज पे केली तर आपण विद्यार्थ्यांचा एक वेगळा ग्रुप बनवतोय की ज्या ग्रुपमध्ये तुम्हाला महाराष्ट्रीयन मुला-मुलींची ओळख होऊन जाईल आणि ज्यावेळेस तुम्हाला कॉलेज अलॉट होईल तर त्यावेळेस तिकडे सुद्धा तुम्ही सोबत असाल. नोडल सेंटरला किंवा जर सोबत कॉलेज मिळाले सारख्या स्कोअरवाल्यांना तर तिकडे तुम्हाला सोबत होऊन जाईल. आता जर समजा तुमची तयारी असेल तर नक्की WhatsAppला मेसेज करा. तुम्हाला सर्व डिटेल्स शेअर करण्यात येतील. आज आपण या ठिकाणी थांबूया. ओके, बाय.